प्रवास भावगीतांचा याच्या चौथ्या भागामध्ये रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत. आद्य भावगीत कवी नाग देशपांडे व गायक जी.एन. जोशी, जे.एल. रानडे, गजानन वाटवे यांनी लावलेल्या बगीच्याचे नंदनवनात रूपांतर होण्याची प्रक्रिया 1945 साली गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या योगदानाने सुरू झाली होती. संगीत क्षेत्रातील वाटवेंचे योगदान असामान्यच आहे. प्रत्येक कार्यक्रमात ते एक नवीन गीत सादर करीत असत व त्याची प्रतीक्षा आणि उत्कंठा रसिकांना असे. वाटवेंच्या गीताची मोहिनी अनेक वर्षे रसिकांवर होती. त्याचा प्रभाव कमी होऊ लागला तरीही भावगीतावरील श्रद्धेपोटी वाटवे व्रतस्थपणे आपले कार्य करीत राहिले. वाटवेंच्या गायकीचे अनुकरण नवगायक करू लागले, त्यामुळे आलेल्या एकसुरीपणाने ती गीते वाटवे छाप होऊ लागलेली होती. वाटवेंच्या गायकीला मर्यादा असल्याने सुगम संगीतातील हा कंटाळवाणा गडद होऊ पाहत होता. याच दरम्यान संगीत क्षेत्र कात टाकू लागलेले होते. हळूहळू ही कोंडी फोडून भावगीतांचा प्रवाह सहस्त्रधारांनी खळाळता ठेवणारा समर्थ प्रतिभेचा गायक संगीतकार म्हणजे मराठी रसिकांचे लाडके बाबूजी अर्थात सुधीर फडके. रसिकांच्या रुळलेल्या आस्वाद शक्तीला धक्का लागू न देता तरीही जुनी चाल व त्या थाटांचे अनुकरण न करता प्रस्थापित गायकीशी सूर व लय जुळवत बाबूजींनी गायलेल्या गीतांना श्रोता बिचकला नाही. यातून निर्माण झालेल्या कुतूहल मिश्रित सहानुभूतीचा त्यांना मोठा फायदा झाला. जीवनातील चढ उतार झेलत 1941 साली HMV कंपनीमध्ये बाबूजींनी आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. 1946 साली प्रभात फिल्म कंपनीमध्ये ते संगीतकार म्हणून स्थिरावले. 50 वर्षापेक्षा जास्त काळ बाबूजींनी मराठी संगीत सृष्टीवर अधिराज्य केले. हिंदी चित्रपटांसह त्यांनी 111 चित्रपटांना संगीत दिले आणि 850 गाणी गायली. यातील अनेक गायलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गीतांनी लोकांच्या हृदयात घर केले आहे. त्यांच्या गाण्याचे नवे रूप, त्यातील गोडवा, सहजता, भावनांची खोली यामुळे ती श्रोत्यांच्या मनाला भिडली. सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुर्नी जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुर्नी. बाबूजींची संस्कृती निष्ठा, भाषाप्रेम, देशप्रेम व सावरकर निष्ठा वादातीत होती. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. 1948 साली बाबूजी आणि गदी माडगुळकर यांचा दुरावा ताणला गेलेला होता. मात्र एक दिवशी फडकेंनी गदी माडगुळकरांना तार केली. महत्वाचे काम आहे, ताबडतोब निघा. काय काम आहे बघूया म्हणून ते पुण्याला आले.
पुण्याला आल्यानंतर सुधीर फडके आणि गदी माडगुळकर एकमेकांना कडकडून भेटले. नंतर फडकेंनी सांगितले की 1942च्या क्रांतीची गोष्ट घेऊन एक चित्रपट निघत आहे आणि त्याचे दिग्दर्शन आपल्या दोघांचेही मित्र राम गबाले करणार आहेत आणि याची सर्व जबाबदारी, विशेषतः गाणी आणि संवाद, ही तुमची आहे. ही जबाबदारी माडगुळकरांनी ताबडतोब स्वीकारली. हे तिघेही जण नव्या पेठेत पुण्यामध्ये एकत्र राहत. या चित्रपटाचे नायक आणि नायिका पु ल देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीता या होत्या. अशी जिव्हाळ्याची सर्व माणसे एकत्र आल्याने संस्थेला एखाद्या लग्नघराचे स्वरूप आले आणि रसाळतेच्या दृष्टीने हा चित्रपट अत्यंत गोड झाला. एका दिलाची उत्साही माणसे निष्ठेने एकत्र आली तर निर्मिती किती अमोल होऊ शकते याचे सुंदर उदाहरण म्हणजे वंदे मातरम. सुरुवातीच्या काळात मालती पांडे यांना ऑल इंडिया रेडिओने गाण्यासाठी अपात्र ठरवले होते, तर HMV या कंपनीने सुधीर फडके यांना सुद्धा आवाज रेकॉर्डिंगला योग्य नाही म्हणून अपात्र ठरवलेले होते. परंतु वंदे मातरम या चित्रपटातील युगुलगीत अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी हे या दोघांनी गायले आणि या क्षेत्रात या गाण्यानेच त्यांना पुढे मोठे स्थान आणि यश मिळवून दिले. अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी बाळे शिक्षा तुझ्या कपाळी जाणीव हीच माझ्या जीवात दैव जाई माझ्या जीवात दैव जाई जन्मात एक झाली तीच भेट देवा डोळ्यातून हळूया हृदयात पाय ठेवा बोलून द्यायची मी भलतेच लाख वेळी अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी शिक्षा तुझ्या कपाळी राया शिक्षा तुझ्या कपाळी पलीकडे माझ्या प्रियेत झोपडे माझ्या प्रियेत झोपडे. अल्पावधीत गीत लिहिणे यात गदी माडगुळकर व शांता शेळके, तर बसल्या बैठकीत या शब्दांना चाल लावण्यामध्ये बाबूजी वाकबगार होते. 40च्या दशकात कोल्हापुरामध्ये गदी माडगुळकर चांदाची किरणे विरली हे गीत लिहित होते. त्यांच्या बरोबरीलाच बाबूजी त्याला चाल लावत गेले. हे गीत गायिका पद्मा पाटणकर यांनी गायले व त्याच पुढे सौ माडगुळकरही झाल्या. येथूनच गदी माडगुळकर आणि बाबूजी यांचे मैत्र जमले आणि त्या दोघांनी दिलेल्या संगीत क्षेत्रातील योगदानामुळे भावगीतांचा हा अवकाश भरून आणि भारून गेलेला आहे. निज रूप दाखवा हरि दर्शनास जाहो
निज रूप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो, निज रूप दाखवा हो. शीला भट्टारिका यांच्या संस्कृत रचनेचा शांता शेळके गेय अनुवाद लिहित गेल्या व त्याच बैठकीमध्ये बाबूजींनी कल्याण थाटातील यमन रागात त्याची चाल बांधली. हेच शांताबाईंचे प्रसिद्धी मिळवून दिलेले पहिले गीत. कल्याणकारी गीतकार व गायक यांच्यामुळे रसिकांचेही कल्याण झालेले आहे. ऐकूया तोच चंद्रमा नभात. तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, तूच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तुझी कामिनी, तीच तुझी कामिनी, तूच चंद्रमा. पुढचे पाऊल या चित्रपटाची सुधीर फडके गाणी तयार करत होते. यातील बरीच गाणी माणिक वर्मा यांच्याकडून गाऊन झाली होती. एक गाणे ते आपली पत्नी ललिताबाई यांच्याकडून गाऊन घेणार होते. ललिताबाई परगावून आल्या ते एका मुलीला घेऊन आल्या. त्यांनी बाबूजींना सांगितले, हिचा आवाज छान आहे आणि हे गाणे तिच्याकडून तुम्ही बसवून घ्यावे. त्या गाण्याच्या काही ओळी बाबूजींनी तिच्याकडून बसवून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गाणे मनासारखे होईना. त्याच ओळी परत परत म्हणून घ्याव्या लागल्या तरी सुद्धा बाबूजींचे समाधान झाले नाही. या मुलीला माझ्यासारखे गाता येत नाही किंवा मला योग्य वाटेल असे गाता येत नाही, आपण तिला परत पाठवूया असे त्यांनी ललिताबाईंना सांगितले. परंतु तिचा आवाज चांगला आहे आणि हे गाणे माझ्याऐवजी तिच्याचकडून तुम्ही करून घ्यावे असे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले. तसेच त्या मुलीनेही सांगितले की तुम्हाला जोपर्यंत गाण्याची ओळ योग्य वाटत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचे नाही, तोपर्यंत आपण प्रयत्नच करत राहायचे. यावर मात्र बाबूजी खुश झाले आणि त्यांनी ते गाणे त्यांच्याकडून बसवून घेतले. त्या गायिकेचे नाव आशा भोसले. पुढील काळामध्ये ग. दी. माडगूळकर, बाबूजी आणि आशा भोसले या त्रयींनी आपल्या गाण्यांनी गीतांचा अवकाश भरून आणि भारून टाकला. दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवन कधी रे येशील तू, जीवन कधी रे येशील तू, जीवन कधी रे येशील तू. आज ऊस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा, हृदय प्रीत जागते, जाणता अजाणता, हृदय प्रीत जागते, जाणता अजाणता. हिराबाई बडोदेकर व बालगंधर्व बाबूजींना गुरुस्थानी होते. त्यांच्याकडूनही त्यांनी गीते गाऊन घेतलेली आहेत. गंधर्व संगीताचा आविष्कार दर्शवणारी गीते आपल्याला सुहासिनी या चित्रपटामध्ये ऐकता येतात. या
शासवे तिच्यात जीव गुंतला चालली शकुंतला लाडकी शकुंतला. मी तर प्रेम दिवाणी हो, मी तर प्रेम दिवाणी. माझे दुःख न जाणे कोणी, माझे दुःख न जाणे कोणी हो. मी तर प्रेम दिवाणी हो, मी तर प्रेम दिवाणी. फुलेस्वरांची उधळीत भरती, फुलेस्वरांची उधळीत भरती. गीत होय साकार आज मी आळविते केदार, आळविते केदार. फुलेस्वरांची उधळीत भरती, गीत होय साकार आज मी आळविते केदार, आळविते केदार. के एल सैगल यांच्यावरही बाबूजींची श्रद्धा होती. दुःख के अब दिन बितत नाही या सैगल यांच्या गाण्यावरून पण त्यांचे अनुकरण न केलेले गीत म्हणजे हा माझा मार्ग एकला. प्रत्येक प्रकारच्या गाण्यामध्ये बाबूजींनी अस्सलपणा आणि स्वतःचा बाज सातत्याने कायम ठेवला. गाणे यशस्वी होण्यात गीतकाराचे 50% श्रेय असते असे बाबूजी मानत असत. चित्रपटात प्रसंगानुसार गीत यावे असे बाबूजींना वाटते. जबरदस्तीने ते गाणे घातलेले नसावे. थोडक्यात हे गाणे जर काढून टाकले तर चित्रपटाची कथा अडेल असे व्हायला हवे, म्हणजे त्या गाण्याचे महत्त्व समजते. चांगले गाणे होण्यासाठी गायक आणि वादकांचा ताफा यांच्या तालमी होणे गरजेचे आहे. असा सर्व योग जुळून आला तर गाणी अतिशय चांगली होतात आणि रसिकांच्या मनामध्ये ती टिकून राहतात. वसंत झाली
प्रवास भावगीतांचा याच्या फडके युगाच्या चौथ्या भागास विस्तार भयास्तव स्वल्पविराम देऊन पुढील 4 या उपभागाकडे आपण वळूया. धन्यवाद.